श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव। 25 जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली होती आणि येत्या 18 ऑगस्टला म्हणजे आज चौथा श्रावण सोमवार आलेला आहे। हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे। बघता बघता श्रावण महिना हा संपत आला सुद्धा आहे। श्रावण हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो। या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना, सेवा, व्रतवैकल्य केली जातात। सोमवार हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारचं व्रत हे केलं जातं। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडचणी या दूर होतात। तसेच महादेवांच्या कृपेने सर्व इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतात। या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने शिवपूजेचे दुपटीने फळ आपल्याला प्राप्त होते। या श्रावण सोमवारी आपण व्रत करून भगवान शिवशंकरांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य अर्पण करत असतो। त्याला शिवामूठ असं म्हटलं जातं। तर चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे जवस। म्हणून आपल्याला जवस ही शिवामूठ जी आहे तर ती भगवान महादेवांना अर्पण करायची आहे। ही जवस अर्पण करताना चांगली अखंड जवस घ्यायची आहे। जवसाची डाळ किंवा इतर कुठल्याही प्रकारचं धान्य तुम्हाला जव म्हणून घेता येणार नाही। जवस ही थोडी लाल रंगाची असते, ती तुम्हाला शिवामूठ म्हणून अर्पण करायची आहे। चौथ्या श्रावणी सोमवारी जवस ही शिवामूठ म्हणून महादेवांना आपण का अर्पण केली जाते तर जवस हे धनाचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे ते भगवान शंकरांना अर्पण केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी येत असते। घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही। तसेच जवस आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात। त्यामुळे ते शंकरांना अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे चांगलं राहत असतं। तसेच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण करतात। आणि म्हणून चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवामूठ म्हणून अर्पण केली जाते। धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारला विशेष असं महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे। आज शेवटच्या श्रावण सोमवारी शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू। घरामध्ये पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहे, त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला हे प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला चौथ्या श्रावण सोमवारी म्हणजे आज करायचा आहे। आज शेवटचा श्रावण सोमवार आहे। तर या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक जी वस्तू आहे तर ती शिवमंदिरातून घरी आणायची आहे आणि त्या वस्तूचा तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय करायचा आहे, जो आपल्याला वर्षातून फक्त एकदाच आपण करू शकतो। तो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारच्या दिवशी आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। जर तुम्ही हा उपाय श्रावण सोमवारी केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी या नष्ट होतील। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी भगवान महादेवांची उपासना, पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे। परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला महादेवांची पूजा करणं शक्य होत नाही। किमान श्रावण महिन्यामध्ये सोमवारी का होईना भगवान महादेवांची पूजा ही आवर्जून करावी। त्यामुळे महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला वर्षभरासाठी आपल्यावरती राहतो। यासाठी श्रावण सोमवारी व्रत करून भगवान महादेवांची उपासना करावी। ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल। कारण की बघा, आपण या श्रावण सोमवारी भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो आणि माता पार्वती ही एक धनाचीच देवी मानली जाते। धन, धान्य, समृद्धी प्रदान करत असते। त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील गरिबी, दरिद्रता ही दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल, सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल, सतत काही ना काही अडचणी, आर्थिक अडचणी तुमच्यावरती येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल, यामुळे घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल, तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा स्थिर नाही। आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं होत नाही, तर आपल्या घरामध्ये
एक प्रकारचं सुख, शांती, समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा घरामध्ये असे सकारात्मक आणि चांगले वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं. आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु घरामध्ये हा पैसा टिकून राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा हे सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असतं तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरामध्ये आजारपण असेल, मुलांची प्रगती होत नसेल किंवा कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही आज हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो 100% प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही आजच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी केला तर तुमच्या घरामध्ये चहूबाजूनी पैसा येईल. पैसे येण्याचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतील. घरावर असणारं कर्ज संपेल. तसेच आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. कारण की पहा, काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे श्रावण सोमवारी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. भगवान महादेवांच्या कृपेने आपल्याला या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होत असते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं दूध आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. त्यामुळे आपलं शरीर देखील श्रावण महिन्यासारखंच पवित्र होत असतं. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून अभिषेक करायचा आहे. पांढरी फुलं, बेलाची पानं करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर ते दिवसभरामध्ये कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही कलश घेऊ शकता. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे. गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे. त्यानंतर 11 जवसाचे दाणे घ्यायचे आहेत. ते सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर पांढरी फुलं, बेलाची पानं जी आहेत तर ती सुद्धा तुम्हाला सोबत न्यायची आहेत. त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जाताना एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की तुम्हाला चुकूनही चप्पल घालायची नाही. बिना चप्पलच तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. हे जल तुम्हाला शिवलिंगावरती दोन्ही हाताने अर्पण करायचं आहे. यानंतर बेलाची पानं, पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे. पहा, शिवपुराणामध्ये सांगितलेला हा जो उपाय आहे तर तो जो व्यक्ती भक्तिभावाने एक कलश जल जरी भगवान महादेवांना अर्पण करतो तरी देखील महादेव त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण करतात. तुमची सगळी पूजा करून झाल्यानंतर, नामस्मरण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती ज्याने कोणी जी धोत्र्याची फुलं अर्पण केलेली असतील तर ती फुलं जी आहे तर ती तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत. 1 फूल भेटलं, 2 फूल भेटली, 3 भेटली, जेवढी तुम्हाला फुलं शिवलिंगावरती भेटतील तेवढी फुलं जे आहे तर ते तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत. आपल्या घरी आणायचे आहेत. या दिवशी श्रावण सोमवार आहे म्हणून अनेक जण आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावरती धोत्र्याची फळं, धोत्र्याची फुलं जी आहेत तर ती अर्पण करत असतात. आणि कारण की सर्वांना माहित आहे की धोत्र्याचं फूल जे आहे तर ते भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहे. म्हणून जो व्यक्ती भक्तिभावाने 1 फूल शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. म्हणून अनेक फुलं अर्पण केली जातात. तीच फुलं उचलून आपल्याला घरी आणायची आहेत. त्या जर शिवलिंगावरती फुलं नसतील तर स्वतः तुम्ही विकत घ्या. ती फुलं अर्पण करा. पूर्ण अर्पण करून झाल्यानंतर, तुमची पूजा झाल्यानंतर ती फुलं तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत. आता हे फुल घरी आणल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला ही फुलं ठेवून बांधायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही वस्तू ठेवून द्यायची आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत होईल. घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. घरावरती कर्ज असेल तर ते फिटत जातं. कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो. आता हे फूल किती दिवस तिजोरीमध्ये ठेवायचे तर बघा, या दिवशी या श्रावण महिन्यामध्ये जी अमावस्या आहे तर श्रावण अमावस्येला, ज्याला पिठोरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं, या दिवशी तुम्हाला ते फूल काढायचं आहे. ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. इकडे तिकडे कुठेही तुम्हाला फेकायचं नाही. तसेच जर तुम्ही 2 फुलं आणलेली असतील तर 1 फूल तिजोरीमध्ये ठेवा आणि दुसरं धोत्र्याचं फूल तुम्हाला मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायचं आहे. जर तुम्ही असं फूल मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवलं तर मुलांना ज्ञानवृद्धी होते. म्हणजेच मुलं जो काही अभ्यास करतात तर त्यांना तो लक्षात राहतो. त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते. त्यामुळे मुलांची प्रगती भरभरून होत असते. तसेच हे एक फूल तुम्ही आणून मुलांच्या पुस्तकामध्ये सुद्धा ठेवू शकता. तसेच त्यांना झोपल्यानंतर भीतीदायक वाईट स्वप्ने येत असतील किंवा झोपल्यानंतर सतत मनामध्ये वाईट विचार येत असतील तर अशांनी या दिवशी शिवमंदिरातून 1 धोत्र्याचं
धोत्र्याचं फूल घरी आणायचं आहे आणि ते आपल्या उशीखाली ठेवायचं आहे. त्यामुळे भीती नाहीशी होती. मनामध्ये येणारे नकारात्मक जे विचार आहेत तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात. हे सर्व उपाय पुराणामध्ये सांगितलेले आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत असतील, नवरा बायकोंची भांडणं होत असतील, घरामध्ये सुख शांती टिकत नसेल, तर या दिवशी असे एक धोत्र्याचं फूल तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायचं आहे. एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून तो तुमच्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे. तुमच्या घराची जी कोणती दक्षिण दिशा आहे, जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ठेवून द्यायची आहे. त्यामुळे घरामध्ये असणारा वास्तुदोष, पितृदोष, इतर कुठलेही दोष असतील, क्लेश असतील, तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर ते 100% नाहीशा होतात. म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता. धोत्रा हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. धोत्राचं फळ महादेवांना अर्पण केल्याने महादेवांची पूजा ही पूर्णच होऊ शकत नाही असं आपल्याला पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे या फुलासंबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. म्हणून अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला शेवटच्या श्रावणी सोमवारी आवर्जून करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी शिवामूठ जवस आहे, तर आपल्याला 21 जवस हे जे आहे तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. 16 वेळा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचं 16 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. मनोमन आपली इच्छा व्यक्त करून तुम्हाला हे 21 जवस जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता हा उपाय तुम्ही घरी शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाणार असाल तर तिथे सुद्धा केला तरी सुद्धा चालेल. हा उपाय देखील तो खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला हा उपाय करायचा आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला न चुकता आवर्जून आजच्या शेवटच्या सोमवारी तुम्हाला 18 ऑगस्टला करायचं आहे. तर या दिवशी करायचे आहेत. दोन्ही उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला एकही उपाय करता येणार नाही. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणत्याही व्यक्ती हा उपाय करू शकतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. हर हर महादेव.